अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे शेवग्याची भाजी। आज कृष्ण जन्म आहे ना, तर शेवग्याची भाजी करायची। मी हिला धुवून घेतली आहे मी चांगली आणि थोडीशी गरम वाफ दिली, उकळून घेतली। त्याच्यात खोबरं, ठेचा, थोडासा लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कांदा। आपल्याला आता भाजीची तयारी करायची। तेल टाकायचे आपल्याला। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं। मी 3 पळ्या तेल टाकले। जिरे, कांदा टाकायचा। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं। आपल्याला कांदा असा चांगला लाल करून घ्यायचा आहे। कांदा लाल झालेला आहे। आता आपल्याला याच्यात मिरची टाकायची। मिरची टाकली की चांगली फ्राय झाली ना, की मग आपल्याला भाजी टाकायची। हळद टाकून घ्यायची। आपल्याला भाजी टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचं। तुम्हाला कसं पाहिजे तसं टाका। खोबरं टाकायचं आपल्याला। या भाजीत खोबरं जास्त लागतं, खोबरं टाकून घेत जा। तरी मी 1 नारळ किसलेला आहे। आता आपल्याला भाजीवर भाजी झालेली आहे, छान झाली, कलर पण छान आलाय। अशी बनवून घ्यायची। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गोकुळाष्टमीच्या दिवशी शेवग्याची भाजी बनवतात। शेवग्याच्या पाण्याची भाजी ही गोकुळाष्टमीच्या दिवशी खूप महत्त्वाच्या दिवशी बनवतात। छान झाली ना कशी वाली बघा, तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा।